सार्थ ज्ञानेश्वरी ध्यान योग आत्मसंयम योग ध्यानाने बदलणार आयुष्य ओवी 401 ते 450 आज आपण पाहणार आहोत. मनाला जिंकणं कठीण आहे असं आपण मानतो, पण श्रीकृष्ण सांगतात मन जर आपल्या मित्रासारखं बनलं तर जीवन सहज सुंदर होतं. या ओव्यांमध्ये एक गूढ सत्य दडलेलं आहे. आपण स्वतःच आपले शत्रूही आहोत आणि मित्रही आहोत. चला तर मग जाणून घेऊयात आत्मसंयमाचा हा एक अद्भुत मार्ग. तो पंचात्मकी सापडे तरी मग सांबा कैसे निअडे, जो प्रतीतीचे निपांडे मजसी तुके. तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी त्यात तो गुंतत नाही. तो अनुभवाच्या बळावर माझ्या योग्यतेचाच झाला. माझे व्यापकपण आघवे गवसले तयाचे अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापकू जाहला. माझे व्यापकपण त्याला अनुभवाने कळले आहे, म्हणून त्याला व्यापक असे जरी म्हटले नाही तरीही तो व्यापकच आहे. आता शरीर तरी आहे परी शरीराचा तो नोहे, ऐसे बोलवरी होई ती करूये काय. आता तो देहधारी असला तरी त्याला देहतात्म्यता नसते. अशा त्याच्या स्थितीच्या शब्दाने वर्णन करता येत नाही. मनोनी असो ते विशेषे आपण पेया सारिके, जो चराचर देखे अखंडित. अर्जुना, आता जास्त बोलणे नको. जो नेहमी आपल्यासारखे जग मानतो, सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे, दोन्ही से मनोधर्मे नेनिजे. जो सुख आणि दुःख यांचे विकार अथवा शुभ आणि अशुभ कर्म ही दोन आहेत असे जो मनाने समजत नाही, हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व, ते मानी जैसे वयव आपुले होती. सम आणि विषम असा भाव मनात न धरता इतरही सर्व वस्तू आपल्या शरीराच्या अवयवाप्रमाणे एकच आहेत असे जो समजतो, हे एक एक काय सांगावे जया त्रैलोक्याची आगवे, मी ऐसे स्वभावे बोधा आले. हे वेगवेगळे काय सांगावे, ज्याला सर्व त्रैलोक्यच आपण आहोत असे ज्ञान सहज प्राप्त झाले. तया हे देह एकुकीर आधी, लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणते, परी आम्हा ते से प्रतीती परब्रह्माची हा. त्याला शरीर आहे ही गोष्ट खरी आणि तो सुख दुःख भोगतो असं लोकही म्हणतात खरे, पण आमचा अनुभव असाच आहे की तो परब्रह्म आहे. म्हणून आपण पाम विश्व देखिजे आणि आपण विश्व होईसे, ऐसे साम्याचे एक उपासीचे पांडवा गाम. म्हणून आपल्या ठिकाणी जगत पाहावे आणि आपण जगत व्हावे. हे अर्जुना, अशा एका साम्याचीच उपासना कर. हे तू ते बहुत प्रसंगी आम्ही म्हणूयाची लागी, जे साम्या परवती जंगी प्राप्ती नाही. तू साम्य दृष्टी ठेव. समदृष्टीसारखा या जगामध्ये दुसरा लाभ नाही असे आम्ही यासाठी पुष्कळ प्रसंगी सांगत आलेलो आहोत. योगस्तया प्रोक्ता साम्येन मधुसूदन, एतस्याह न पश्यामी चंचल स्थिती स्थिराम. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, तुम्ही जो समदर्शन योग सांगितला तो मनाच्या चंचलपणामुळे जमेल असे वाटत नाही. तव अर्जुन म्हणे, देवा तुम्ही सांगा की रामुचे कवन, परी न पुरोजी स्वभावा मनाचिया. अर्जुन म्हणाला, तुम्ही दयाळू होऊन हा समतेचा मार्ग सांगितला खरा, परंतु मनाच्या चंचल स्वभावापुढे आमचा टिकाव लागत नाही. हे मन कैसे केवडे ऐसे पाहो म्हणे तरी न सापडे, एरवी रहाटवया थोडे त्रैलोक्य यया. हे मन कसे आहे, केवढे आहे हे पाहू गेल्या सापडत नाही. त्याला भटकण्याला त्रैलोक्यही अपुरे पडते.
म्हणून से कैसे घडेन जे मरकट समाधी येईन का रहा म्हणतली राहीन महाबातू. ते मन कसे स्थिरावेल, माकड कधी शांत बसेल, सोसाट्याचा वारा कधी थांब म्हणता थांबेल. चंचल ही मना कृष्ण प्रमाधी बलबद्ध दृढम तस्माह निग्रहम मन्ने वायोरी वसुदुष्करम. हे कृष्णा, मन हे अतिशय चंचल, कोणताही भेद तडीत जाऊन न देणारे, बलवान आणि वळवण्यास कठीण आहे. त्याचा निग्रह करणे वायूप्रमाणे दुःसाध्य आहे असे मी मानतो. जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाणी धैर्यसी हात फळी मिळवूनी जाय. जे मन बुद्धीला छळते, केलेला निश्चय सिद्धीत जाऊ देत नाही आणि धैर्याच्या हातावर हा हा म्हणता तुरीत येऊन जाते. जे विवेका ते भुलवी संतोषाची चाड लावी बैसीचे तरी हिंडवी नाही दिशा. जे विवेकाला मोहात पाडते, संतोषाला आशा उत्पन्न करते आणि स्वस्थ बसू म्हटले तरी दाही दिशांना हिंडवते. जे निरोधलेच घे उवाव जया संयमुची होत सावाव ते मनापला स्वभाव सांडिल काय. जो जो आवरावे तो तो उसळते, जे संयमामुळे स्वैर होते असे हे मन आपला स्वभाव सोडील का सांग. म्हणून मन एक निश्चळ राहील मग आम्हासी साम्य होईल हे विशेषही न घडेल याची लागे. म्हणून हे मन जर स्थिर राहील तर आम्हाला समदृष्टी प्राप्त होईल, परंतु मनाच्या चंचल वृत्तीमुळे ती दृष्टी प्राप्त होणे कठीण आहे. श्री भगवान उवाच असंशया महाभाव मनोदुर्घेन चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृहांते. श्री भगवान म्हणाले, मन हे निसंशय चंचल असून त्याचा निग्रह करणे अत्यंत कठीण आहे, परंतु सतत अभ्यासाने आणि वैराग्याने त्याचा निग्रह करता येतो. तव कृष्ण म्हणती साचाची बोलता हसी ते तैसेची यया मनाचा कीर चपळची स्वभाव गाम. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तू जे बोलतो आहेस ते सत्य आहे. अत्यंत चंचल असणे हा मनाचा स्वभावच आहे. परिवैराग्याची न आधारे जरी लाविले अभ्यासीचे मोहरे तरी के तुले निके उसरे स्थिरावेल. परंतु वैराग्याच्या बळावर मन जर अभ्यासाकडे लावले तर काही वेळाने ते स्थिर होईल. काजे या मनाचे कनिके जे देखिले गोडीची आठाया सोके मनोनी अनुभव सुखाची कौतुके दावित जायचे. कारण मनाच्या ठिकाणी एक चांगला गुण आहे, ज्याला ज्याची चटक लागेल त्याच ठिकाणी ते राहायला सोखवते. म्हणून त्याला कौतुकाने आत्मानुभव सुखच वारंवार दाखवत जावे. असंयतात्मना योगो दुष्कामैति मे मती वश्यात्मना तू ययता शक्यो वाप्तुमुपायता. मनाचा निग्रह करण्याचा जे अभ्यास करत नाही त्यांना योग प्राप्त होत नाही. ज्याने अंतःकरण वश केले आहे त्याला या उपायाने योग प्राप्त होतो. एरवी विरक्ती जे आसी नाही जे अभ्यासी न रिखते काही तया ना कळे हे आम्हीही नमनू काही. एरवी त्यास वैराग्य नाही, जो कधीही अभ्यासाकडे वळत नाही, त्याला मन आवरत नाही, हे आम्हालाही मान्य आहे. परियम नियमांची आवाटा नवतीचे काही वैराग्याची सेन करीचे केवळ विषय जळी ठाकीचे बुडी देऊनी. जे यम नियमांच्या वाटेने गेले नाहीत, वैराग्याची कधी सुद्धा आठवण केली नाही आणि केवळ जे विषय रूपी पाण्यामध्ये बुडून राहिलेले आहेत. ययाचा नियमानसा काही युक्तीची कांबी लागली नाही तरी निश्चळ होईल काही कैसेनी सांगे. ज्यांनी जन्मापासून मनाला युक्तीचा चिमटा लावलेला नाही त्याला ते स्थिर कसे काय होईल सांग बरे. म्हणून मनाचा निग्रह होई ऐसा उपाय जो आहे
तो आरंभी मग नोहे कैसा पाहो. म्हणून मग्नाचा निग्रह होईल असा जो उपाय आहे तो आरंभ कर. मग निग्रह कसा होत नाही ते पाहूया. तरी योग साधन जे तुके के अवघे चिनिकाय रटिके परी आपण या अभ्यासून ठाके हेची म्हणे. अरे जेवढे योग साधन आहे ते का सर्व खोटे आहे, परंतु आपल्या हातून अभ्यास होत नाही असे म्हण. अंगी योगाचे होय बळ तरी मन के तुले चपळ काय महदादी सकळ आपुनो हे. जर अंगात योग साधनेचे बळ असेल तर मनाच्या चंचलतेची काय बिशाद महतत्वादी स्वाधीन होणार नाहीत का. मयाती श्रद्धयोपितो योगचलित मानसा अप्राप्य योग सिद्धिंका गती कृष्ण गच्छति. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जो साधक श्रद्धावान आहे परंतु विशेष प्रयत्न करत नाही आणि ज्याचे मन योगापासून भ्रष्ट झालेले आहे असा पुरुष योग सिद्धीला न पावता कोणत्या गतीला जातो. तेथ अर्जुन म्हणे निके देव बोलती ते न चुके साचची योग बळेसी न तुके मनोबळ. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, आपण जे म्हणतात ते खरे आहे. योग बलापुढे मनाचे बळ टिकणार नाही. तरी तोची योग कैसा केवी जानो आम्ही तुले दिवस याची मातोही नेनो मनोनी मनातेची मनो अनावर. तो योग कसा आहे, कशा रीतीने जाणावा हे आम्हाला इतके दिवस माहित नव्हते, म्हणून आम्ही मन अनावर आहे असे म्हटले. हा आता आघवी जन्म तुझे प्रसादे पुरुषोत्तमा योग परिचय आम्हा चाहलाची. हे पुरुषोत्तमा, तुमच्या कृपा प्रसादानेच आम्हाला साऱ्या जन्मात आज योगाची ओळख झाली आहे. परी आणि एक गोसाविया मज संशयो असे साविया तो तू वाचून फेडावया समर्थू नाही. महाराज, मला अजून एक शंका आहे, ती दूर करण्यास तुमच्याशिवाय कोणीही समर्थ नाही. म्हणून सांगे गोविंदा पवन एकू मोक्षपदा जोमत होता श्रद्धा उपाया विन. योग्य मार्गाशिवाय केवळ मनात श्रद्धा ठेवून कोणी एक पुरुष मोक्षपद मिळवण्यासाठी पाहत होता. इंद्रिय ग्रामीणी निघाला आस्तेची वाटे लागला आत्मसिद्धीची पुढीला नगराया वया. तो इंद्रिय रूपी गावातून निघून आत्मसिद्धीच्या नगराला जाण्यासाठी आस्तेच्या मार्गाने निघाला. कच्चिनो भय विभ्रष्टची नाभवै नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमुढो ब्रह्मणपथी. श्रीकृष्ण ब्रह्म मार्गाच्या ठिकाणी स्थिर नव्हता. मोहाला पावलेला योगी कर्म मार्ग आणि योग मार्ग या दोहोंपासून भ्रष्ट होऊन तुटलेल्या ढगांप्रमाणे नाश पावत नाही काय. तवा आत्मसिद्धीन ठकेची आणि मागुतेन इबवीची ऐसा असतो गेला माझारींची आयुष्य भानू. तो आत्मसिद्धीच्या गावाला पोचलाच नाही आणि त्याला परत येता येईना. असा मध्येच असताना त्याचा आयुष्यरूपी सूर्य अस्ताला गेला. जैसे अकाळी आभाळ अळूमाळू सपातळ विपायाले केवळ वसेना वर्ष. जसे अवेळी आकाशात विरळ असे थोडे ढग जमले तर ते टिकत नाही आणि वर्षावही करत नाहीत. एतन्मे संशया कृष्ण चेतुर्महशेषता पदस्न्य संशयास्यास्य चिंतान युद्धपपद्ये. हे कृष्णा, याही माझी शंका पूर्णपणे नाहीशा करण्याला तू समर्थ आहेस. तुझ्या खेरीज दुसरा कोणी समर्थ पुरुष मला आढळत नाही. तैसी दोन्ही दुरावली जे प्राप्ती तव अलक ठेली आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तयाम. त्याप्रमाणे ज्याला दोन्हीही अंतरली म्हणजे मोक्ष प्राप्ती तर दूरच राहिली,
श्रद्धेमुळे सोडलेल्या संसाराला सुद्धा तो मुकला. ऐसा दोला अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी, बुडाला तया होजी कवन गती. अशा दोन्ही गोष्टींना मुकला, परंतु भक्तीत निमग्न झाला त्याला कोणती गती प्राप्त होते ते सांगा. श्री भगवान वाच पार्थ नैव नामूत्र विनाशस्तस्य विद्यते न हि कल्याणकृत क्षित्र दुर्गती तात गच्छति. श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, इहलोकी अथवा परलोकी त्याचा नाश होत नाही. अरे बाबा, शुभ कर्म करणारा कोणीही दुर्गतीला जात नाही. तव कृष्ण म्हणते पार्था, जया मोक्ष सुखी आस्ता तया मोक्ष वाचुनी अन्यथा गती आहे गाम. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्याला मोक्ष सुखाची इच्छा आहे त्याला मोक्ष वाचून दुसरी गती आहे काय? परी तुले ही छीक घडे, जे माझारी विसमावे पडे, तेही परी सेनी सुरवाडे, जो देवा नाही. पण एवढेच एक होते की मध्ये विसावा घ्यावा लागतो, पण त्या विश्रांतीत त्याला जे सुख होते ते देवांना सुद्धा मिळत नाही. एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसाधी ठाकिता, सोहम सिद्धिते. एरवी त्याने अभ्यासाने त्वरेने पावले टाकली असती तर तो मरण येण्यापूर्वीच ब्रह्मपदी पोहोचला असता. परी ते तुला वेगुन वेची, नोनी विसावा तरी निकाची, पाठी मोक्षित तैसाची ठेविला असे. परंतु तितक्या वेगाने अभ्यास न झाल्यामुळे विसावा घेणे त्याला भाग पडले, पण नंतर त्याला मोक्ष ठेवलेलाच आहे. प्राप्य पुण्यकृता लोकानुष्टा शाश्वती समा, शुचिन्न श्रीमंता गेहे योग भ्रष्टो भिजायते. तो योग भ्रष्ट पुरुष महत्पुण्याने प्राप्त होणाऱ्या इंद्राधिक लोकांच्या स्थानाला जाऊन तेथे पुष्कळ वर्ष राहून नंतर मृत्यूलोकामध्ये वैभवशाली आणि शुद्धचरणी अशा कुलामध्ये जन्मास येतो. हे के कौतिक हे कैसे, जे शतमका लोक सायाचे, ते तो पावे नायाचे कैवल्य कामू. चमत्कार कसा तो पहा. 100 यज्ञ करणाऱ्याला कष्टाने जी स्थिती प्राप्त होते ती त्या मुमुक्षुला श्रमा वाचून मिळते. मग ते जिचे अमोघ अलौकिक भोग, भोगिता ही सांग कंटाळे मन. मग त्या दिव्य लोकातले अलौकिक भोग भोगत असता त्याला कंटाळा येतो. हा अंतरायो उचिता, हा ओढवला भगवंता, ऐसा देवी भोग भोगिता अनुतापी नित्य. त्या दिव्य लोकी त्याला सुख मिळत नाही आणि तो सारखा पश्चाताप करत म्हणतो, देवा, हे विघ्न माझ्या मागे का लागले? पाठी जन्मे संसारी, परे सकळ धर्माची माहरी, लांबा उभे आगरी विभवा श्रीचा. नंतर तो पुन्हा मृत्यूलोकी जन्मास येतो. सर्व धर्मांचे माहेर अशा कुळात आणि शेत कापल्यावर पडलेल्या भात गुडण्यांचे शेत जसे जोराने फोपावते तसे त्याचे ऐश्वर्य वाढते. जयांते नीतिपंथे चालीजे, सत्य दूत बोलीजे, दिखावे ते देखीजे शास्त्र दृष्टी. जे कुल नीतीच्या मार्गाने चालते, सत्याने पवित्र झालेले शब्द बोलते आणि शास्त्राच्या आधाराने पाहते. वेद तो जोगेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू, सारा सार विचारू मंत्री जया. ज्या कुळात वेद हे जागृत दैवत आहे, शास्त्र संमत आचार हाच त्याचा व्यापार आहे आणि सारासार विचार विवेक हा ज्यांचा सल्ला मसलत देणारा प्रधान आहे. जयाच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृह देवता आदी रिद्धी. ज्या कुळात चिंता ही ईश्वराची एकनिष्ठ पत्नी झालेली असते आणि ज्यांच्या गृहदेवता हृदयाधिक आहेत, तैसी निज पुण्याची जोडी, वाढीनली सर्व सुखाची कुळवाडी, ती जन्मे तो सुरवाडी
योगाच्युतो. अशा पुण्याईच्या कमाईने ज्या कुळात सर्व सुखाचा व्यापार वाढलेला आहे त्या कुळात तो योगभ्रष्ट सुखाने जन्म घेतो. अथवा योगिनामेव कुले भदते धीमताम एताद्वि दुर्लभंदर लोके जन्म यदि दृश्यम. अथवा बुद्धिमान अशा योगी लोकांच्याच कुळामध्ये तो जन्मास येतो. अशा तऱ्हेचा हा जन्म या लोकी फारच दुर्लभ झालेला आहे. अथवा ज्ञान अग्निहोत्री जे परब्रह्म धोत्री महासुख क्षेत्री आदिवंत. अथवा ज्ञानरूप अग्नीमध्ये हवन करणारे अध्यात्म सिद्धांतात निष्णात आणि परब्रह्मरूप गावचे वतनदार. हे सिद्धांतची सिंहासनी राज्य करती त्रिभुवनी जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या. जे एक मीत वा द्वितीय ब्रह्म या सिद्धांताच्या सिंहासनावर बसून त्रैलोक्यात राज्य करतात आणि जे संतोषाच्या वनात मधुर ध्वनी करणारे कोकिळ आहेत. ज्यांचं मन स्थिर आहे, ज्याला सुख दुःख लाभ हानी याचा फरकही जाणवत नाही, तोच खरा योगी असतो. मनावर नियंत्रण मिळवणं हे सर्वात मोठं साधन आहे आणि आत्मसंयम हाच खरा आनंद देणारा मार्ग आहे. चला तर मग आपणही आपल्या मनाला जिंकण्याचा प्रयत्न करूया आणि खऱ्या आनंदाच्या मार्गावरती चालूया. असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.